मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले। जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बारामतीतील व्यापारी महासंघाने दुकाने बंद ठेवून पाठिंबा दिलाय। दरम्यान याबाबतचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास कोकरे यांनी। आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झालाय। मनोज जरांगे पाटील यांनी अंतरावली सराटीमध्ये पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलेलं आहे आणि या उपोषणाचा आजचा 5वा दिवस आहे आणि त्यांची परिस्थिती खालावल्याने मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती। आपण पाहू शकता, मी आहे बारामतीमधील बिगोन चौकामध्ये। यामध्ये बारामतीकरांनी देखील या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे। व्यापारी महासंघाने देखील या बंदला काल पाठिंबा दिला होता आणि त्यांनी या बंदला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे। मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेला असून मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आंदोलनाला भेट दिली होती आणि त्यांच्या मागण्या मान्य करत त्या संदर्भातला एक GR देखील काढला होता। मात्र या GRची अंमलबजावणी न झाल्याने मराठा समाजाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती। तसं पाहिलं गेलं तर एकनाथ शिंदे यांनी जो सगळे सोयरेंबाबत जो GR तात्काळ काढावा अशी मागणी मराठा समाजातून केली जाते, तर दुसरीकडे ज्या मराठा समाजातील नागरिकांच्या कुणबीच्या नोंदी आहेत त्यांना तात्काळ ओबीसींचं आरक्षण द्यावं अशी देखील मराठा समाजाकडून मागणी होते। यामुळे राज्य सरकार येत्या काही दिवसात एक विशेष अधिवेशन मराठा आरक्षणासंदर्भात बोलावणार असल्याची माहिती देखील प्राप्त होत आहे। यामुळे राज्य सरकार मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भात काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विकास कोकरे, लोकशाही मराठी, बारामती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।